हा टाइम झाला लवकर येता नाही. होत्या एक गाणं सांगायला निघायच्या आधी. सगळ्या जुन्या आता नव्या पोरी नाही का कोणीच? नव्या पोरी कोणीच नाही. नाही काय नाही. सो मित्रांनो, आत्ता आपण आपल्या गावात आहोत आणि आपली वहिनी. तर चला तर हे बघा, आपला हा इथे हिरवा देव बसवलेला आहे. म्हणजे नवरात्री असतात ना, तेव्हा आपल्या गावात घट भरला जातो. तर तो इथे हिरवा देव बसवला आहे आणि इथं खाली बघा इथं घट बसवलेला आहे. तर आता आपल्याला दुसऱ्या गावाला जायचं आहे. कोणत्या गावाला जायचं आहे? वाशिंद. गोमगर वाशिंद या गावाला जायचं आहे. आणि जायच्या आधी कुठे म्हणजे बोंडवाई खेळायला जायच्या आधी आपला जो देव आहे ना, तिथं गाणे सांगायला लागतात आणि नंतर मग पुढच्या गावाला जायला लागतं. सो आता पुढच्या गावाला जाऊया. हा बोल. हा बोल विलास. तू नाही? चल मग चल. कॅमेरामॅन आज विलास आपल्या करू नका. हे आमचे शिदीनबाई काय माहित का भांडते. तर आता आपण चाललो दुसऱ्या गावाला आणि ही एक गाडी केले. पूर्वीच्या काळी पायी जायची आणि आता गाडी करून. तर सगळ्यांनी बघू शकता फडकी नेसले, आपले आदिवासींची शान फडकी. आणि बरेच मंडळ निघाले, मला वाटतं कमी निघाले असते पण मग बरेच निघाले. तर ही त्यांच्यासाठी आपल्यासाठी दुसरी एक गाडी आहे. गजरा पडला कोणाचा? नाही पडला. नमस्कार, मी संतोष गिरे. आदिवासी विराच्या नवीन एका ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून आणि खूप दिवसानंतर स्वागत आहे. खूप काही झाले, दुपारचे 2 वाजले आणि आपला आता सध्या ना संपूर्ण भारतातच नाही जगाच्या बाहेर पण नवरात्र उत्सव चालू आहे. आणि याच वेळी आदिवासी भागामध्ये खास करून घट नावाचा एक उत्सव साजरा केला जातो आदिवासींचा. तर तो आता साजरा करायला म्हणजे चालू आहे. पुढील 9 दिवस म्हणजे बाकी जेवढे पण नवरात्री 9 दिवस असताना तेवढ्या पूर्ण दिवसामध्ये घट उत्सव साजरा केला जातो. आणि याच घट उत्सवामध्ये सर्वात महत्वाचा आदिवासी महिलांचा जो सण असतो बोंडवाई, तर तो आज आपण साजरा करणार आहोत. दरवर्षी आपण वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन साजरा करतो. एक वर्षी आपण चिंचलेखेरे गावात गेलो, एक वर्षी आपल्या गावात नाही कोताळे गावात केला होता आणि यावर्षी आपण करतोय वाशिंद गोमगर वाशिंद या गावामध्ये साजरा करतोय आपला बोंडवाईचा कार्यक्रम. तर कार्यक्रम ऑलरेडी चालू झालाय आणि आपला उशीर झाला. आणि आज आपला कॅमेरामॅन विलास. सो आता डायरेक्ट जाऊया कार्यक्रमाला, बघूया काय काय तयारी केली. मस्त डिझाईन वगैरे काढले, रात्री सारून वगैरे काढला होता, डिझाईन काढले मस्त. तर गावात बऱ्यापैकी आणि खास करून हा महिलांचा सण आहे, तो मजा येणार आहे. तर आता जातो कार्यक्रमामध्ये आणि ऑलरेडी भरपूर उशीर झालाय. चला. उपस्थिती दाखवली आहे त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार, अभिनंदन. आता आमचे देवराज तांबे दादा या ठिकाणी उपस्थित आहे. सामाजिक कार्यकर्ते ठाण्यावरून आलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. मेघाल साहेब या ठिकाणी त्र्यंबकेश्वरून आले आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत. आमचे युट्यूबचे कार्यकर्ते झुले दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे.
माझ्या मातृ सत्ता बहीण यांनी भोंडला हा कार्यक्रम आयोजित एवढं छान पद्धतीने केलेला आहे आणि मी पहिल्यांदा त्याच्यावरती बघत आहे आणि बोलणार आहे. एवढा अनुभव नाहीये. सामाजिक कार्यकर्त्या आणि सातत्याने समाजासाठी संघर्ष करणाऱ्या बेबीताई तेलम आणि बेबीताई तेलम यांनी मंत्र काढण्याचं आहे. त्यांचं स्वागत या गावच्या पोलीस पाटील आदरणीय पोलीस पाटील करतील असं मी त्यांना विनंती करीत आहे. इगतपुरी तालुक्यातून आलेल्या बेबीताई तेलम यांचं स्वागत या गावच्या पोलीस पाटील करीत आहेत. आणि आज ह्या गोंडवाईचा कार्यक्रम वाशिंद गावात ठेवलेला आहे. ह्या गोंडवाईचा कार्यक्रम पिढ्यानपिढ्या गेलेले आहेत, परंतु हा कार्यक्रम आपल्याला भगिनींनो आज आपण ह्या कार्यक्रम आपली संस्कृती आहे ही विसरून चालणार नाही आणि ही कार्यक्रम हा संस्कृतीचा कार्यक्रम या आलेल्या पिढ्यांनी पुढे वारसा चालवायचा आहे. मातृसत्ता संस्कृती आहे आणि म्हणून आजपर्यंत ज्यांनी टिकून ठेवलेले आहे अशा आमच्या आदिवासी महिला आपल्या समोर नृत्यासह गीत सादर करत आहेत. ज्या संस्कृतीमुळे ज्यात आपला अभिमान वर भरून येतो अशी जी संस्कृती आहे अशी पवित्र आणि पावन संस्कृती ही आदिवासी संस्कृती आहे आणि ती आजपर्यंत आमच्या महिलांनी जपलेली आहे आणि म्हणून आज आम्ही गोंडवाई पत्रकार तालुका अध्यक्ष यांच्या हस्ते त्यांचं त्या ठिकाणी गुलाब पुष्प घेऊन सन्मान होत आहे. या गुलाब पुष्प ऐवजी या आपल्या संस्कृतीमध्ये वाढणाऱ्या फुलांचा एक गुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. राम नौकाशी सर. कारेगाव इन्हें शेजर आता है नम्रता पादीर कारेगाव. सह्याद्री आदिवासी महावीर कोळी जमात संस्था महाराष्ट्र यांनी आपल्याला 500 रुपये या संस्थेला कार्यक्रमासाठी दिलेले आहेत.
भगतपाडा येथील गोंडवाई पथक या ठिकाणी आपली कला सादर करीत आहेत. आदिवासी सांस्कृतिक परंपरा आणि जतन आणि संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. ही संस्कृती आपल्या पूर्वजांनी जपलेली आहे, ती आपल्यापर्यंत आलेली आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी याची देहा याची डोळा बघत आहोत. आजच बोलतीय तुम्ही व मला रोज रोज बदल बोलायचं आहे. डबल एकदा जय आदिवासी. आता मग घरून आणला का कांबडी सरांनी, कारण कांबडी सरांनीच मला बोलायला शिकवलंय म्हणून मी आज आहे तुमच्या जिल्ह्यात. आणि तुम्ही बी आता ना माझीच वाट नका पाहत जाऊ. मग कुठं जाऊ महाराष्ट्रातून आता 13 जिल्ह्यातून लोक सांगता अभि बी काय तू येऊ आमच्या गावाला. मग कुठं जाऊ. एक आदिवासी बाय आता तर नाही आदिवासीचा येईल पण काय नाही हा का. एकिन घेतली पडकी आईबाची लाडकी, एकिन घेतली पडकी आईबाची लाडकी, पडकी आई बापाच लाडकी, एकिन घेतली पडकी, एकिन घेतली पडकी आईबाची लाडकी, एकिन घेतली पडकी आईबाची लाडकी. शिवशाहीचा विचार चांगला पण लोकशाहीला पेललाच नाही. महाराज आज पुन्हा तुमचा अवतार आम्हाला हवा आहे. महाराज आज पुन्हा तुमचा अवतार आम्हाला हवा आहे. तिथल्या तिथं फैसला देईल असं शासन आम्हाला हवा आहे. कोचळा याचा हा मंडप आहे आणि या मंडपामुळे आपल्याला शोभा आली. प्रत्येक वेळेस आपल्याला जो मंडप दिला जातो हा आनंद भगत यांच्यातर्फे दिला जातो. त्यांचं सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आपले युट्यूबचे संतोष गिरे हे नेहमी आपल्याला उपस्थित राहून आपले कार्यक्रम युट्यूबला दाखवतात, त्याबद्दल सुद्धा संतोष गिरेचा खूप खूप आभार. Thank you.